माझं नाव शुभांगी जगन्नाथ वाककर. मी जुली डोंबिवली येथे राहते आणि माझं वय आहे 64 वर्ष. काय आजारासाठी तुम्ही इथपर्यंत आला होता? मला सर्वप्रथम पायाचा प्रॉब्लेम होता. माझा पाय मुरगळल्यामुळे मला खूप त्रास व्हायचा, चालताना खूप दम लागायचा आणि सूज पण आलेली. जेव्हा मी इथे थेरपीला आले तेव्हा मी सरांना ते दाखवलं, तर सरांनी मला खूप आधाराने सांगितलं की तुमचा पाय बरा होईल म्हणून. आणि 100% माझा पाय आता बरा झाला. मी नियमित थेरपीला येते. तर मी इथे येऊन सरांनी मला आरुष डॉक्टरचं पाणी दिलं. पाणीमध्ये काय ते टॉनिकच आहे एक प्रकारचं, ते मी पण नियमित घ्यायची आणि त्याच्याने मला आता ऍसिडिटी पण कमी झाली आणि खूप छान वाटतं. आणि आता मी चालत येऊ शकते. कुठे गेली तरी मला असं वर पायऱ्या चढताना खूप दम लागायचा, अक्षरशः मला रडायला यायचं, पण आता मला खूप बरं वाटतं. मी डान्स देखील करते. मॅडमना सगळ्यांना माहिती आहे. आणि थायरॉइड कधीपासून होतं आपल्याला? हे मला गेल्या वर्षीपासून होतं. थायरॉइड मध्ये पण तुम्ही ट्रीटमेंट काही केली असेल? हो, डॉक्टरांनी मला गोळ्या दिलेल्या. पहिला 25 ग्रॅम असतात ना ते. त्यानंतर मी चेक केलं आणि त्यांनी परत मला 50च्या दिल्या. पण मी सरांना दाखवलं तर ते म्हणाले काही गोळी घ्यायची गरज नाहीये, पूर्ण बरं झालंय माझं. मी पण थेरपी घेण्याआधी मध्ये गोळ्या चालू होत्या. मुळात थेरपीला येण्या अगोदर त्यांचा डोस 50 mg चा होता आणि इथे आल्यानंतर आरुष वॉटर डॉक्टर आणि व्ही फायटर बेड या दोघांच्या कॉम्बिनेशन मध्ये प्लस 3 बॉल प्रोजेक्टरची मला वाटते आपल्या थायरॉइड ग्लँडला आपण थेरपी दिली होती आणि याच्या माध्यमातून त्यांचा थायरॉइड आणि आज आपल्या समोर काकी ज्या बोलतायत त्या अतिशय छान पद्धतीने बोलतायत. खरं तर ही तुमची मेहनत आहे काकी. तुम्ही स्वतः दररोज इथं आला, दररोज थेरपी घेतली. तुम्हाला काही इम्प्रूव्हमेंट ऍक्शन वगैरे जाणवली होती का? काही बदल जाणवला? नाही, फक्त मला अशी ऍसिडिटीमुळे उलटी व्हायची, पित्त पडायचं. पण नंतर ते बरं झालं. मी व्ही फायटर थेरपी घेतली, आधी 5 बॉलची थेरपी घेतली प्रोजेक्टरची. ते पित्त जेव्हा पडायला लागलं तेव्हा तुम्ही घाबरला होता? काहीतरी वेगळं झालं असं काहीतरी? खूप घाबरले आणि मी अक्षरशः रात्रीची जेवतही नव्हतं घाबरून. त्या तर रात्री झोपेत न उठून मला कसं तरी वाटायचं उलटी होईल की नाही असं. त्याला इम्प्रूव्हमेंट ऍक्शन बोलतात. जे थेरपी घेतल्यानंतर आपल्या शरीरामध्ये बदल होतात. हे बदल कधी कधी आपल्याला त्रासदायक असू शकतात, पण ते आपले आजार बरे जर करायचे, शरीरातली घाण कचरा टॉक्सिक जर रिमूव्ह करायचा आहे, बाहेर काढायचंय, तर त्याच्या वाटा आहेत. आपल्याला जास्त लॅट्रिनला जायला लागू शकतं, आपल्याला जास्त घाम येऊ शकतो, आपल्याला कदाचित उलटी येऊ शकते. हे त्रास सहन करा म्हणजे नक्कीच आपण 100% बरं होऊ. जे आज काकी बघतायत आपण, काकी काय सांगाल? आमच्या सगळ्या मॅडमांनी तुम्हाला अतिशय छान पद्धतीने थेरपी दिली. खूपच अगदी माझ्या मॅडम म्हणजे या सगळ्या माझ्या मुलीच आहेत असंच मी समजते. आणि आतापर्यंत मी तेच मानते की माझ्या मुलीच माझ्या अवतीभोवती आहेत. आणि मी एक दिवस जरी आलेले ना तरी मला कसं तरी वाटते, काहीतरी काम निघालं तर मला येत नाही, पण हे माझं ना मंदिरच आहे. आणि सरांनी उभं केलं आणि शेडे सरांना मी खूप धन्यवाद देते. आणि ह्या थेरपी सेंटरला, लाईफ गेन थेरपी सेंटरला मी खूप धन्यवाद देते. खरंच यांनी हे खूप सगळ्यांसाठी केले आणि सर्वांनी या आणि याचा फायदा घ्या. जसं मी घेते तसा मी लांबून येते, कधी कधी मला त्रास झाला तर मी रिक्षाने पण येते. म्हणजे कामामध्ये वेळ जातो, उशीर होईल म्हणून रिक्षाने येते, पण अक्षरशः आता मी चालू शकते. माझी सूज देखील उतरली आहे. मी नेहमी सरांना दाखवायची माझी सूज, मला पायाला सूज आली आहे, सूज झाली करून, पण अक्षरशः आता ना खूप बरं वाटलं आणि सूज देखील उतरली. फ्रेश वाटते मला इथे आलं की, खूप फ्रेश वाटते आणि घरी जाऊन पण मी काम करू शकते. बरं, आता एकच विचारायचंय, आता आपल्यामध्ये विश्वास आहे का की 125 वर्षापर्यंत आपण निरोगीपणाने जगायचं? अक्षरशः 100% विश्वास आहे की मी इथे थेरपीला येऊन जगू शकेन. बोला, 125 वर्ष जगायचं. 125 वर्ष जगू शकेन.